अंधस्य शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. आपण आज क्षेत्रज्ञ विभाग योग 13वा अध्याय बघणार आहोत. हा, तर आपण आपल्या प्रभुपाद स्वामींना म्हणजे नाही, आपण आधी राधा गोविंदांना प्रणाम करूया, पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू. त्याच्यानंतर आहे ना नामानिष्ठदास प्रभूजी ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला त्यांना प्रणाम करते. आणि आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या ह्या टीमला प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुम्हाला पण प्रणाम. आणि अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना पण प्रणाम करते. हा, कसं आहे, आपले 12व्या अध्यायापर्यंत भक्ती योगातले अध्याय सुरू होते. हा, मग गीतेचं ध्येयच आपण कृष्णांशी जोडलं जाणं आणि भक्तिमय सेवेमध्ये राहणं हेच आहे. मग आता तशी गीता पूर्ण व्हायला हवी होती ना. काल आपण भक्तियोग बघितलं की कसं कृष्णांशी जोडलं जायचं. मग आता पुढं का बरं सुरू आहे गीता? तर आहे ना, कसं असतं, हे म्हणजे आता बघा, एक एक एरिया असतात जे शहरांमध्ये वगैरे माहित असतात की जिथे चोरांचा सुळसुळाट वगैरे. मग अशा ठिकाणी आपण जाताना आपली पर्स मोबाईल ह्याच्याकडे व्यवस्थित पाकिट ह्याच्याकडे लक्ष ठेवतो बघा. का? तर तिथे एखादा चोर गाठून घेऊन जायला नको. तर कसं आहे, ही जी भक्ती आहे ना आपली, ही ज्ञान योगातले हे अध्याय आहेत पुढचे. हे जर ज्ञान आपल्याला नसेल तर ही आपली भक्ती सुरक्षित राहणार नाही. म्हणून आपल्या भक्तीचं संरक्षण व्हावं म्हणून हे ज्ञानयोगातले अध्याय अतिशय गरजेचे. हा, आपण बघूया. कारण मग कोण ह्या, आता मगाशी नरसिंहदेवांचं हे होता बघा फोटो. तर प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्ही हे जे आपल्यामध्ये भक्ती बीज आलंय हे सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही नेहमी नरसिंहदेवांचं प्रार्थना करा, तुम्हाला कधी संकटात वगैरे वाटलं तर. हा, इथे कसं आहे, माया ही जी आहे ना, ही आपली सगळं हरण करून घेऊन जाऊ शकते भक्ती वगैरे, जर का आपण ज्ञानात स्थित नसलो. म्हणजे सापशिडीच्या खेळात बघा, अगदी शेवटी शेवटी एक मोठा साप असतो, म्हणजे 98 की 99 वर आल्यावर ना, 98च्या इथे वगैरे असतो बघा, चांगला मोठाच्या मोठा साप असतो. त्याच्या तोंडात गेलो तर बरंच खाली यायला होतं. तसं होतं. म्हणून हे ज्ञानयोगाचे अध्याय खूप गरजेचे आहे. म्हणजे
विश्वामित्र मुनी होते बघा. ते ह्याच्यामध्ये आता ते ज्ञानी होते. हं. पण पहिल्यांदा त्यांना 3 वेळा हे झालं. म्हणजे तपोबल हे नष्ट झालं. पहिल्यांदा राजा त्रिशंकू म्हणाला, की तुम्ही मला पृथ्वीवरून स्वर्गात जाणारी शिडीच म्हणजे जिना असा बांधून द्या. ते करण्यात तपोबल नष्ट झालं. मग त्याच्यानंतर मेनका म्हणजे इंद्राने मेनकेला पाठवलं. मग मेनकेबरोबर ते हे म्हणजे कामभावना जागृत झाल्या आणि मग पुढे त्यांनी केला मेनकेचा त्याग केला, पण तेव्हा तपोबल नष्ट झालं. मग पुन्हा रंभा आली. हां, मग रंभा आल्यावर मेनकेबरोबरचं सगळं लक्षात होतं म्हणून राग आला. क्रोधात आले, तिला शाप दिला. पण मग ह्या तिन्ही मध्ये त्यांचं तपोबल नष्ट झालं. मग जर का आपण एवढ्या मोठ्या-मोठ्यांचं असं होऊ शकतं, तेव्हा आपली पण ज्ञानयोगाची साथ असल्याशिवाय आपली भक्ती सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून हे जे शेवटचे 6 अध्याय आहेत ना, ह्याला ज्ञानयोगाचे हे अध्याय आहेत. जे आपल्याला माया कशी आपल्याला बंधनात अडकून ठेवू शकते आणि मायेच्या पलीकडे कसं जायचं, हे आपल्याला व्यवस्थित हे अध्याय दाखवतात हां. माताजी वाचा हे जरा. तुम्ही वाचून होतो की? हां, वाचा, वाचा. अध्याय 13. जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान का मांडले आहे? खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. 1 ते 6 अध्याय कर्मातून भक्ती कशी मिळवायची यावर चर्चा करतात. शेवटच्या 6 मध्ये ज्ञानाद्वारे ती कशी मिळवायची याचे वर्णन केले आहे आणि मधले 6 भक्तीची चर्चा करतात. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केले की ते वैयक्तिकरित्या त्यांच्या भक्तांना जन्म आणि मृत्यूपासून कसे मुक्त करतात. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वज्ञानाचे ज्ञान देतात. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी होतो. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो, तेव्हा तो भक्तीचा एक भाग बनतो. हरे कृष्ण माताजी. बघा हां, तर आपली जे ज्ञानमार्गावर आहेत त्यांची त्यांनी पण भक्तीमध्ये यायला पाहिजे हां. ज्ञानमार्ग हा जो आता आपण बघणार, हा भक्तीशी त्यांनी कसं जोडलं जायचं हेच सांगणार आहे. भक्तीशीच जोडायला मदत करतोय. आणि जे ऑलरेडी भक्ती मार्गात आले, त्यांची भक्ती सुरक्षित ठेवायला हे मदत करणार आहेत हां, आपल्याला. तर आजचा अध्याय बघा त्याची पुढची स्लाइड घ्या. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं ह्या अध्यायाचं नाव आहे. प्रश्नांनीच सुरुवात झालेली आहे. अर्जुनाने सुरुवातीलाच हे प्रश्न विचारलेले आहेत. प्रकृती म्हणजे काय? पुरुष कोण? क्षेत्र काय? क्षेत्रज्ञ कोण? ज्ञानम काय? आणि सॉरी ज्ञान काय आहे? आणि ज्ञानम म्हणजे ज्ञानाचं ध्येय काय असायला हवं? मग कृष्णाने याची उत्तरं दिलीत. की ही जी आपल्या आजूबाजूला हा जो भौतिक निसर्ग दिसतो ना, हा सगळा प्रकृतीमध्ये येतो. हां. म्हणजे जे काही आपल्याला मिळालेलं आहे कृष्णांकडून, आपण निर्माण केलेलं नाहीये. तर हे सगळं प्रकृतीमध्ये येतं. हं. मग पुरुष कोण म्हटलंय? ते इथले सगळे सजीव, जे या प्रकृतीचा उपभोग घेतात, हे पुरुष म्हटलेलं आहे. कारण आता मागे पण मी तुम्हाला पक्षी वगैरे धरलात, तरी सुद्धा ते घरं वगैरे बांधायला इथूनच साहित्य घेतात, हो की नाही? क्षेत्रक म्हणजे काय? तर हे जे आपलं शरीर आहे ना, शरीर, ह्याला क्षेत्र म्हटलंय. क्षेत्रज्ञ म्हणजे काय? तर शरीराचा मध्ये जो आत्मा असतो ना, आत्मा, ह्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं. हं. हा आपल्या शरीराचा क्षेत्रज्ञ असतो, आपला आत्मा. आणि परमात्मा हा परम क्षेत्रज्ञ आहे. तो प्रत्येकाच्या हृदयात असतो. त्यामुळे तो सर्वांना जाणतो. ज्ञान काय आहे? मी शरीर, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजून घेणे. म्हणजे शरीर आणि आत्म्यातला तुम्ही भेद जाणला पाहिजे, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. ह्याला ज्ञान म्हटलेलं आहे. हं. एवढं तरी जाणायला हवं आपण. आणि ज्ञानाचं ध्येय, ज्ञानम काय असायला हवं?
तर ह्या आत्म्याला तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शरीराचा उपयोग करायला हवा. हा, हे ज्ञानाचं ध्येय असायला हवं. परमात्मा हे आपलं ध्येय असायला हवं. माताजी, घ्या पुढची स्लाईड. हा, वाचा माताजी. 13.12 अर्जुन म्हणाला, हे माझ्या प्रिय कृष्णा, मला प्रकृती, स्वभाव, पुरुष, भोग घेणारा आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि ध्येय जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हा, आता तुम्हाला जे सांगितलं तेच आहे. आणि हे भगवंतांचं गोलोक धाम आहे बघा. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. क्षेत्रज्ञ चापि मा विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञयोगार्जन यज्ञ यज्ञान मत मम. हरे कृष्णा. हे भारत, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्यांच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्ण माताजी. तर कृष्ण काय सांगतायत की शरीर म्हणजे आपला आत्मा हा आपल्या शरीराचा क्षेत्रज्ञ आहे, आणि कृष्ण हे परम क्षेत्रज्ञ आहेत, कारण इथल्या प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये ते असतात. त्यामुळे ते परम क्षेत्रज्ञ आहे. मग आपल्या शरीर आणि क्षेत्रज्ञाला जाणणं म्हणजे तुम्ही शरीर आणि आत्मा ह्यांच्यातला भेद जाणणं, मी शरीर नाही आत्मा आहे, ह्याला ज्ञान म्हणायचं, असं कृष्णांचं स्पष्ट मत आहे. बाकी सगळं जाणून तुम्ही हे नाही जाणू शकलात तर तुम्ही ज्ञानी नाही. तर आता इथे ना आपल्या जागृत अवस्थेच्या म्हणजे 3 अवस्था सांगितल्यात. तर तो जो माणूस आहे ना, तो बघा ऑफिसमध्ये आहे, स्मोकिंग करतोय, फोनवर बोलतोय, बहुतेक मनात मैत्रिणीचे विचार आहेत, बिझनेस विषयी बोलतोय, असं सगळं तो करतोय. हा, मग तो स्वतः म्हणजे आपलं शरीर असतं ना 3 स्तरांनी बनलेलं असतं. आपण बघितलेलं बघा मागे. हे जे वरती आपल्याला दिसतं हे पंचमहाभूतांनी बनलेलं स्थूल शरीर. हा, त्याच्यात असतं सूक्ष्म शरीर, जे मन, बुद्धी आणि अहंकार ह्याने बनतं, आणि त्याच्या आतमध्ये असतो आत्मा आणि परमात्मा. मग आता ह्याचं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा आणि परमात्मा हे सगळे जागृत अवस्थेमध्ये आहेत. मग त्याच्यानंतर घरी येईल, झोपेल. मग झोपल्यावर सुद्धा ना स्थूल शरीर शांत झालं, पण हे जे विचार त्याच्या मनातच आहेत ते कुठे गेलेले नाहीत. बिझनेस विषयी, ज्या मैत्रिणीबरोबर बोलला असेल त्याच्याविषयी, मग ते त्याला स्वप्नात दिसतायत वगैरे. मग ह्याला म्हणायचं, ह्या वेळेस त्याचं सूक्ष्म शरीर झोपलेलं असतं, पण सॉरी, स्थूल शरीर झोपलेलं असतं, पण सूक्ष्म शरीर आणि आत्मा आणि परमात्मा जागृत आहे. मग त्याच्यानंतर तो गहिऱ्या झोपेमध्ये जातो, की जेव्हा सूक्ष्म शरीर असतं म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार हे पण शांत होतात. हा, गाढ झोपेत. पण तरी सुद्धा त्यांनी दाखवलंय बघा, आत्मा आणि परमात्मा ह्याचं निरंतर ते जागृत असतात आणि त्यांचं लक्ष असतं आपण काय करतोय. आणि एक अवस्था असते ज्याला तुरीय अवस्था म्हणतात, जागृत म्हणजे चेतनेची, ज्यामध्ये ना समाधीमध्ये जे योगी जातात बघा, ते असतात की त्यांचं त्या परमात्म्याशीच संपर्क झालेला असतो. त्यांचं शरीर असतं इथं ह्या पृथ्वीचा भाग, पण त्यांनी बाहेरच्या जगाशी पूर्ण संबंध तोडलेला असतो. म्हणजे अगदी श्वास सुद्धा ते घेत नसतात, पूर्ण समाधी स्तरावर असतात ते. तर ती तुरीय अवस्था म्हणतात. तर पण नॉर्मल आपल्यासारख्या लोकांची ही 3 जागृतीच्या ह्या 3 अवस्था असतात. हा, घ्या. तर तुमच्या लक्षात येतं का की आपला आत्मा आहे ना आणि परमात्मा हे नेहमी जागृत असतात बघा. घ्या माताजी पुढची स्लाईड. इथं उदाहरण सांगितलंय बघा त्यांनी, की आता
कृष्ण कसे परम क्षेत्रज्ञ आहेत त्याचं. आता शेती आहे. हा, तर ज्याचे जो शेतकरी आहे ना, त्याने जमिनीमध्ये विविध धान्य लावलेली आहेत. मग कुठं फुलझाडं लावली असतील, कुठे कडधान्य, कुठं भुईमूग, कुठे तांदूळ भात लावलाय, किंवा कुठे ऊस वगैरे असं लावलंय. तर हे ज्याचं त्याला माहिती असतं, की त्याने शेतीच्या कुठल्या भागात काय लावलंय, कुठे भाज्या लावल्यात, त्यातही कुठल्या भाज्या कुठले लावल्यात. हा, ओके, त्याला माहित असतं. आणि ह्याला सूर्य हा त्या म्हणजे आपल्या झाडांसाठी खूप गरजेचा आहे सूर्यप्रकाश. हा, त्याला पण माहित असतं. पण आता त्याच शेतकऱ्याला त्याच्या गावातल्या दुसऱ्या कोणाच्या विषयी विचारलं, किंवा आजूबाजूच्या कोणाच्या शेतीविषयी विचारलं, तर इतका डिटेल तू सांगू नाही शकणार की त्याने कुठल्या भागात काय लावलंय वगैरे. कारण कसं कळणार ना, स्वतःच्या शेतीविषयी त्याला व्यवस्थित माहित आहे. दुसऱ्यांचं कसं माहित असणार. तसं आहे ना, पण सूर्य कसा आहे, तो सगळ्यांना प्रकाश देतो. आणि सूर्याला जर प्रकाश देत असल्यामुळे ना, सूर्याला माहित आहे की कोणी कुठल्या भागात कशाची शेती केली आहे, काय लावलंय, हे सूर्याला जाणू शकतो. कारण बघा, सगळीकडे व्यवस्थित सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो. हा एक उदाहरण दिलंय. तसं जो आपला आत्मा आहे ना, त्याला आपल्या शरीरापुरतच माहित असतं. पण जे परमात्मा आहेत, ते परमात्मा रूपाने इथल्या प्रत्येक सजीवाच्या हृदयात असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येकाच्या शरीराविषयी सगळं माहित असतं. हा, आणि म्हणून त्यांना परमक्षेत्रज्ञ म्हणायचं. हा, घ्या माताजी पुढची slide. 13.5 क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञांचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांचे प्रस्तुत करण्यात आले आहे. हरे कृष्ण माताजी. हम्म. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे, हा म्हणजे ना, कृष्ण पण इथे सांगतायत की ही नुसतं मी सांगतोय असं नाहीये. हे जे ज्ञान कृष्ण सांगतायत, तर मोठ्या मोठ्या थोर ऋषींनी ना वैदिक ग्रंथांमध्ये प्रमाणांसहित, म्हणजे उदाहरणांसहित हे लिहून ठेवलेलं आहे. मग प्रभुपाद स्वामी आम्हाला ना म्हणजे इथे इस्कॉन मध्ये नेहमी सांगायचे. आणि त्यांनी शिष्यांना पण सांगितलेलं होतं की तुम्ही एखाद्याला हे वैदिक ज्ञान देताना तुम्ही कुठल्या श्लोकाबद्दल बोलताय, हे श्लोकाचा नंबर वगैरे व्यवस्थित सांगा. त्यामुळे तुमच्या सांगण्यामध्ये एक हे येतो नीटनेटकेपणा, आणि आपलं फर्म होतं. तुम्ही जे काय सांगताय त्याला एक हे मिळतो, पाठिंबा मिळाल्यासारखा. हा, आता इथं पण कृष्ण सांगतायत बघा की वेगवेगळ्या ऋषीमुनींनी हे व्यवस्थित अभ्यास करून ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे. आता इथं आपण पण श्लोक तुम्हाला आणि चांगल्या प्रकारे समजण्यासाठी भागवतम मधल्या कथांचा आधार वगैरे घेतो. मग प्रभुपाद स्वामी नेहमी सांगायचे की आम्ही जे शास्त्र सांगतो ते प्रमाणासहित तुम्हाला सांगतो. म्हणजे कुठल्या ग्रंथातील कुठल्या श्लोकाचा संदर्भ घेऊन सांगतोय वगैरे हे तिथे कोट केलेलं असतं. हा, असं नाहीये की आम्हाला जे वाटलं ते आम्ही शिकवत नाही. जे म्हणजे ग्रंथांमध्ये प्रमाणित केलेलं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगतो. तर इथे कृष्णाने पण तसंच सांगितलंय. वेदांत सूत्रांमध्ये हे जे आहे ना, कारण परिणामांसहित क्षेत्रज्ञाविषयी व्यवस्थित सांगितलेलं आहे. मग आहे ना, कारण आणि परिणाम म्हणजे काय बघा इथे. आता एखादं झाड असतं. हा, मग आपण झाडापासनं म्हणजे आता आपण टेबल, इथे खुर्ची आहे. हा, मग ही खुर्ची जी आहे लाकडी खुर्ची आहे. मग एखाद्या झाडापासनं ती बनलेली आहे. मग हे जे झाड असतं ना, झाड, ह्याला म्हणायचं कारण. आणि खुर्ची जी आहे ती परिणाम आहे. का? तर ह्या खुर्चीमध्ये आजही वेगळ्या रूपात का होईना ते झाड अस्तित्वात आहे. हा, ह्या खुर्ची कारण लाकडापासूनच बनली आहे, त्यामुळे झाड अस्तित्वात आहेच ते. ओके. पण ह्या खुर्चीमध्ये झाड आहे. पण त्या झाडामध्ये म्हणजे जे मूळ कारण होतं त्याच्यामध्ये परिणाम होता का?
म्हणजे कृष्णांची निर्मिती, सॉरी, आपली जी निर्मिती आहे ती कृष्णांमधून झाली. खुर्चीची निर्मिती झाडामधून झाली. हो. पण आपल्यामधून उलट होणार नाही, की आपल्यामधून कृष्णांची निर्मिती झाली किंवा ह्या खुर्चीमधून अचानक एक झाड उगवलं, असं होणार नाही. त्यामुळे कारण आहे कृष्ण किंवा झाड, हे कारण आहेत आणि आपण परिणाम आहोत. हा, आलं लक्षात तुम्हाला कारण आणि परिणाम काय? तर कृष्ण हे परम आहेत, ते सर्वांचं कारण आहेत आणि आपण परिणाम आहोत. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. मग इथं ना आपण बघा, शरीर कशाने बनलंय, तर आपण मॉडर्न सायन्स मध्ये काय शिकतो, की हे जे आपल्याला दिसतंय की बाबा त्वचा आहे, मग आतमध्ये टिश्यूज आहेत, स्नायू आहेत, अ, असं म्हणजे हाडं आहेत, मग हार्ट वगैरे अशी व्हायटल ऑर्गन्स आहेत, किडनी, हार्ट वगैरे, लंग्स, असं म्हणजे आपलं हे शरीर आहे, ह्यालाच आपण सगळं समजतो. पण आपली जी शास्त्र आहेत ना, ही काय सांगतात, की शरीर हे 5 ह्यानी बनलेलं आहे, आवरणाने. हा, फक्त आपल्याला जे हे स्थूल शरीर दिसतं तेच एकमेव नाहीये. तर पूर्ण 5 आवरणांनी बनलेलं आपलं शरीर आहे. हा, मग आता पाहूया आपण एक एक करून कुठली ती शरीर आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा येतं ते अन्नमय कोश. हा, जो हा जो अन्नमय कोश आहे ना, हा स्थूल शरीर. हे जे आपल्याला आरशात आपण दिसतो ना, हा हा अन्नमय कोश. आणि आपण आहोत ना, ह्या अन्नमय कोशामध्येच अडकून पडलेलं असतं, सगळं ह्यालाच समजतं. पण शास्त्र असं समजत नाही. हा हा पहिला स्तर आहे, शरीराचं आवरण आहे अन्नमय कोश. पंचमहाभूतानी बनलेला असतो आणि ह्याच्यामध्ये आहे ना, की आपण आता तुम्ही विचार पण करू शकता, की आपण फिटनेससाठी बरंच काही करतो. तरी पण एक-एकदा आपल्याला प्रश्न पडतो, मग मला आजारी का पडायला होतं? तर आता हे कोश आवरणही समजून घेतली, की कारण कळेल बघा. हां, मग अन्नमय कोशापर्यंत जी कोण असतात, झाडं, प्राणी, छोटी लहान मुलं वगैरे, की ज्यांना एकच माहीत असतं, की भूक लागली की खायचं. ह्या म चेतनेपर्यंत असतात ना, त्यांना अन्नमय कोशापर्यंत आहेत म्हणायची, की जी जगण्यासाठी खाणं इथपर्यंतच, बाकी जास्त विचार ती करू नाही शकत. ओके. मग त्याच्यानंतर येतात प्राणमय कोश. हे प्राणमय कोश अन्नमय कोशाच्या आतमध्ये असतं आणि 5 वायूंनी बनलेलं असतं. हां. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. ह्या 5 वायूंनी बनलेलं असतं आणि हे अगदी आपल्या पहिल्या श्वासापासून आपल्याबरोबर असतं. ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हा प्राणमय कोश आपल्याबरोबर असणं. हां, मग हा निरोगी कधी, आता जर का तुमचा प्राणमय कोश अगदी व्यवस्थित असला, तर तुमचा अन्नमय कोश निरोगी राहणार. म्हणजे ही जी आतले आतले कोश आहेत ना, आवरणं, आतले आतले, हे जेव्हा हे असणार निरोगी, चांगले, तेव्हा वरचे आपोआप व्यवस्थित राहतात. हां, त्यासाठी तुम्हाला वेगळं कष्ट घ्यायची आवश्यकता नाही. आता मग प्राणमय कोश आपला हे कसा ठेवायचा निरोगी? तर तुम्ही प्राणायाम वगैरे करता, त्यामुळे शुद्ध हवा आत बाहेर करता वगैरे. त्यामुळे आहे ना, म्हणजे कपालभाती वगैरे हे सगळ्यामुळे चांगला राहतो तो. दुसरी गोष्ट ना, तुम्ही भरपूर शुद्ध हवेमध्ये जायला हवं. तुम्ही जर का प्रदूषणांमध्ये मध्ये वगैरे राहत असाल शहरांमध्ये, तर आपण आहे ना, आपल्या मुलांना, स्वतःला हे मॉल वगैरे अशा ठिकाणी रिकामा वेळ असतो ना, तेव्हा मॉल वगैरे मध्ये जाण्यापेक्षा ना, तुम्ही गार्डन वगैरे अशा ठिकाणी मुलांना घेऊन जायला पाहिजे, स्वतः जायला पाहिजे, की जिथे शुद्ध हवा मिळणार आपल्याला आणि भरपूर सूर्यप्रकाश. आपण आहे ना, सूर्यप्रकाशात जाताना खूप गुंडळून घेतो असं स्वतःला. फक्त डोळे पण ग्लासेसच घालतो, त्यामुळे बंद असतात. तर आहे ना, प्राणी बघा ते कसे ह्याच्यात फिरतात, असे म्हणजे मोकळे प्राणी सांगते.
सूर्यप्रकाशात फिरतात बघा, ते जास्त आजारी पडत नाहीत. हा प्राणमय कोश तुमचा निरोगी राहण्यासाठी ना भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. गावाकडे लोकं असतात बघा, जी दिवसेंदिवस त्यांच्या शेतीमध्ये निवांत कामं करत असतात. पण ती कधी हे होत नाहीत, त्यांना सनबर्न होत नाही किंवा अ, म्हणजे ती एकदम तब्येतीने व्यवस्थित असतात. हां, तर आपण पण प्रयत्न करायला पाहिजे, की हा आपला प्राणमय कोश चांगला राहण्यासाठी तुम्ही शुद्ध हवा आणि भरपूर सूर्यप्रकाशामध्ये जायला हवं, की हा आपोआप नीट राहतो हां. मग त्याच्यानंतर येतो ज्ञानमय कोश. हा जो ज्ञानमय किंवा मनोमय कोश म्हटलेला आहे त्याला. हां, मग हा जो ज्ञानमय कोश असतो ना, ह्याच्यामध्ये माणसाची चेतनाशक्ती कशी असते, की मला जिवंत तर राहायचंय. हां, पण मग तो ह्या अन्नमयपेक्षा जरा जास्त पुढे असतो, की मग मला त्यासाठी पैसे साठवायला हवेत वगैरे असाही तो विचार करू शकतो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये थोडं कम्फर्ट असायला हवं. हां, मग बरेच जण बघा काळा पैसा वगैरे साठवतात. ती पण ह्या ज्ञानमय कोशापर्यंत पोहोचलेली असतात, की ती चुकीच्या मार्गाने साठवत असतात. पण माझ्या सुखांसाठी मी साठवतोय असं. हा हा एक झाला. पण जर का खरोखर तुम्ही ह्या 1 मिनिट हां. हां. तर आहे ना हा ज्ञानमय कोश आपला कधी चांगला राहणार सांगा, की जेव्हा बघा मुलं आहेत ना म्हणजे तुम्ही असा विचार करायला हवा, की मनुष्य म्हणून आपल्याला खूप चेतना चांगली मिळाली आहे. मग तुम्ही चांगलं संगीत ऐकू शकता, चांगलं वाचन करू शकता, हो की नाही? मग अशी आपण ना सवय लावून घ्यायला हवी आपल्याला. मग हा शुद्ध राहतो. आपला ज्ञानमय कोश असतो ना, ह्याला प्रतिआहार म्हणजे ना, इथं आपण ह्या स्टेजला आपण ह्या काय-काय करायला हवं, की हा निरोगी राहण्यासाठी? तुमच्या इंद्रियांना तुम्ही जे काही म्हणजे तोंडावाटे जे खाता, ते तर नीट घ्या. पण तुमच्या इंद्रियांना जो आहार देता तो पण चांगल्या दर्जाचा द्यायला पाहिजे. की ते सततच्या त्या वेब सीरीज किंवा मोबाईलवरचे गेम हे आपल्याला फारसं काय देऊ शकत नाहीत. हां, गेम खेळायचे आहेत ना, तुम्ही बाहेर या आणि मनमोकळेपणाने गेम खेळा. हां, किंवा आता खूप हिंसाचार असणारं जास्त काही बघू नका. आपल्या मनावर ह्या सगळ्याचे हे उमटत असतात प्रतिक्रिया. हां, मग तुम्ही जर का असंच सवय लावलीत त्यांना बघायची, तर ते तेच दाखवा म्हणणार. पुन्हा ह्या सीरियल्स किंवा असं की ज्यामध्ये काहीही दाखवतात. इतकी घरात भांडणं कुणाच्या होत नसतात ही सीरियल आणि ना त्यांना स्टोरी असते. तर असं नाही, तुम्ही तुमच्या इंद्रियांना ना काहीतरी चांगले आनंद द्यायला शिकायला पाहिजे आणि असल्या सगळ्यापासून मागे घ्यायला पाहिजे आणि हे आपणच आपल्याविषयी करू शकतो. 1 मिनिट हां. आ हां, हां. आमची टाकी जरा वाहत होती. पाणी आलं ना. सॉरी हां. मग त्यामुळे मला खाली हाक मारून सांगायला लागलं ते. हां. तर आहे ना, तो आपल्याला वाटत असेल, की आपला हा ज्ञानमय, मनोमय कोश निरोगी राहाना, तर आपण आपल्या इंद्रियांना चांगला आहार द्यायला पाहिजे. म्हणजे डोळ्यांनी चांगलं बघा, कानानी चांगलं ऐका, वाचन चांगल्या दर्जाचं करा. हां, कुठे आपण आजकाल बघतो ह्या अडकून बसलोय शोजमध्ये वगैरे, एवढा कुठं कुणाच्या घरात भांडणं-बिंडणं असतात, तसं नसतं. जरा ज्ञानाच्या मार्गावर जायचा प्रयत्न करायला हवा. आणि ते आपणच करायचं असतं. आता समजा घरातल्या मुलाला आईने सतत जर का बाहेरच्याच खाण्याच्या चवी जिभेला लावल्या असल्या, मग ते मूल आहे ना नॉर्मल खाणं आता अचानक आई म्हणाली, की "तू उठ आणि आता नाही, आता तू घरी आलायस ना, तर आता मी तुला उपीट नाही तर पोहे करून देते, तर तू खा." ते मूल पटकन तयार नाही होणार. ते काय म्हणणार, खाली जातो, बटाटे वडा घेऊन येतो बाहेर जाऊन वगैरे.
का तर आपण आधीपासून त्याला त्या चवी लावल्यात. घरच्या खाण्याच्या चवी त्याला लावल्याच नाहीत आपण. तर आपल्या इंद्रियांना पण आपण चांगल्या दर्जाचं द्यायला पाहिजे. हां, तर हा आपला ज्ञानमय किंवा मनोमय कोश निरोगी राहणार आणि मग वरचे दोन्ही कोश चांगले राहणार. इथं कसं आहे तुम्ही ह्या सगळ्याचा तुमच्या मनावर परिणाम होतो. तुम्ही जे काय बघता वगैरे आणि हेच आपल्या रोगांची मूळ कारणं असतात. त्याचा परिणाम तुमच्या अन्नमय कोशावर होतो. बाहेर सगळ्यात बाहेर अन्नमय कोश असतो ना, मग डॉक्टर्स वगैरे काय करतात, की वरती-वरती उपचार करतात. पण जोपर्यंत तुम्ही आतमध्ये जाऊन हे नीट करत नाही, की प्रॉब्लेम कुठे आहे हे समजून घेत नाही, तोपर्यंत हे जे रोग असतात ना, हे कंप्लीटली आपल्याला सोडून जाणार नाही. ॲक्चुअली ही ॲडव्हान्स फार्माकॉलॉजी म्हणतात. तसे आपल्या शास्त्रानेही सांगितलेलं आहे. ही खूप उच्च स्तरावरून विचार करते. फक्त शरीराचा नाही करत हां. की तो रोग समूळ जायला हवा. तर आपल्याला चेक करायला हवं, की आपली प्रॉब्लेम नक्की कुठे आहेत आणि तिथं आपण उपचार करायला हवा. हां, मग सगळ्यात चांगलं काय असतं सांगा? की हे वरवर ची म्हणजे आतले आतले कोश चांगले राहायला पाहिजेत. मग वरचे कोश चांगले राहतात ना. मग हा ज्ञानमय कोश तुमचा निरोगी कसा राहणार? तर तुम्ही मंत्र जप करायला पाहिजे. हं. हे जे मंत्रांचे नाद असतात ना, आपल्या शरीरावर खूप चांगले परिणाम करत असतात आणि ही भौतिक वाणी नाही, ही आध्यात्मिक वाणी आहे. मंत्र पृथ्वीवर बनलेले नाहीयेत, ते आध्यात्मिक जगतातले आहेत. त्यामुळे आपण प्रयत्न करायला हवा, की तुम्ही जप करा. हां, मग हा आपला ज्ञानमय कोश चांगला राहतो. मग येतो विज्ञानमय कोश. हां, हा जो विज्ञानमय कोश आहे ना, हा बुद्धी, अहंकार अ, ह्यानी म्हणजे मन, बुद्धी, अहंकार तो विज्ञानमय कोश. ओके. मग हा जो मन, बुद्धी, अहंकार आहे ना, तर इथं अहंकार मिथ्या ठेवायचा नाही, की मी करता, मी भोगता. त्यामुळे आपण अडकून पडतो. आपल्यामध्ये ते ज्ञान यायला पाहिजे, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि मी कृष्णाचा नित्य सेवक आहे. हा खरा अहंकार असतो. हां, मग म्हणजे विज्ञानमय कोशामध्ये जर का गडबड असली ना, तर मग मनुष्य निर्णय योग्य म्हणजे मन त्याचं स्ट्रॉंग नसतं. तो ठाम निर्णय घेऊ शकत नाही, लीडरशिप करू शकत नाही. असं म्हणजे डिसिजन पटकन घेऊ शकत नाही. कन्फ्यूज असतो, माझे डिसिजन बरोबर येतील की नाही असा. हां, जेव्हा ह्या विज्ञानमय कोशामध्ये गडबड असते. मग आपल्याला ह्याच्यासाठी चांगला होण्यासाठी तुम्हाला यम, नियम, शास्त्रांचं वाचन, गुरूंना तुम्ही जोडलेलं असणं, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं, ह्यामुळे आपला विज्ञानमय कोश चांगला बनतो. आणि नंतर येतो आनंदमय कोश. तर आनंदमय कोश हा मोस्टली 90% लोकांमध्ये डेव्हलपच होऊ शकत नाही. आनंदमय कोश म्हणजे एकच गोष्ट असते, की आपण निस्वार्थ सेवेतला आनंद घ्यायला शिकतो. म्हणजे तुम्ही सगळं जाणता आणि सेवेचा मध्ये आपण जोडून घेतो आणि देण्यातला आनंद शिकतो मनुष्य. हं. हा आनंदमय कोश असतो आणि ह्याच्यामध्ये कोण होते आपले तुकाराम महाराज, एकनाथ वगैरे असे हे जे संत होते, हे सगळे हे आनंदमय स्तरावर असतात. ओके. आपण नाही पोहोचू, पण नक्की आपण प्रयत्न करायला हवा, की आपण हळू-हळू ह्या स्तरांपर्यंत येऊ. हाच तो शुद्ध आनंद आहे, जो तुम्हाला देण्यात न कळणार. भक्ती म्हणजे पण काय? कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. जोपर्यंत आपण सेवेतला, देण्यातला आनंद घेऊ नाही शकत, तोपर्यंत आपला हा आनंदमय स्तर हे होणार नाही. डेव्हलप होणार नाही. आणि हे आता लक्षात आलं ना, हे आतले आतले स्तर जसे निरोगी असतील, तशी बाहेरची आवरणं आपोआप निरोगी राहतात. हां. तर इथं आहे ना, आपले आई-वडील आपल्याला वाढवताना चांगलं शिकवतात, की काय कर, काय खा, काय खाऊ नको आणि व्यवस्थित राहा, अभ्यास कर. त्यामुळे अन्नमय कोश बऱ्यापैकी सगळ्यांचा डेव्हलप होतो. प्राणमय पण करू शकतो आपण. त्याच्या पुढचं जे आहेत ना मार्ग, ते मात्र आहेत ना, तुम्ही नक्की आध्यात्मिक गुरूंच्या सानिध्यात राहा, जरा शास्त्रांचा अभ्यास करा
आणि त्यांचे सांगितलेल्या मार्गावर जात राहिलो तर हे वरचे कोश पण आपले डेव्हलप होऊ शकतील आणि आपण पण आनंदमय स्तरापर्यंत जाऊ शकू आणि एक निरोगी आयुष्य जगू शकू. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता लक्षात आलं ना, ह्या 5 आवरणांनी आपलं शरीर बनलेलं आहे. घ्या. 13.67 पंचमहाभूते मिथ्या अहंकार बुद्धी अव्यक्त 10 इंद्रिय आणि मन 5 इंद्रिय विषयी इच्छा द्वेष सुख दुःख समूह चेतना धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हा तर हे आपलं जे शरीर आहे ना, हे आपलं शरीर हे किती ह्याने बनलंय तर 24 तत्वांनी बनलेलं आहे. हा ह्याचं जे स्पष्टीकरण आहे ते पण प्रभुपाद स्वामींनी छान लिहिलंय, वाचू शकता तुम्ही. तर बेरीज केली तर मग ती 24 येतात की कशा कशाने आपल्याला म्हणजे डिटेल सांगितलंय बघा की आपलं हे शरीर ज्याला आपण क्षेत्र म्हणतो हे कशापासून बनलंय. पंचमहाभूत, हा मिथ्या अहंकार, बुद्धी, हे अव्यक्त म्हणजे सत्व रज आणि तम हे 3 गुण त्यांनी धरलेत तिथे अव्यक्त मध्ये. मग 10 इंद्रिय म्हणजे कुठली, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ही 10 इंद्रिय. हा इथं दिली आहेत, एक मिनिट तुम्हाला सांगते. हा दिली आहेत त्यांनी. नेत्र कान नासिक जिव्हा त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय, वाणी पाय हात उपस्थ गुदा ही 5 कर्मेंद्रिय. मन हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आणि इंद्रियांचे स्वामी असून त्याला अंतरिंद्रिय म्हणतात. म्हणून मनासहित एकूण ही 11 इंद्रिय आहेत. नंतर स्पर्श शब्द रूप रस गंध हे 5 इंद्रिय विषय आहेत. अशा रीतीने 24 तत्वांच्या समूहाला क्षेत्र म्हणतात. हा आणि ह्या शरीराचा ना आपण उपयोग कसा करतो बघा. तो हा आपल्या शेजारी शरीराचा रथ दाखवलाय बघा. तो योग्य दिशेने कधी जाईल आणि आत्म्याला त्याच्या सुरक्षित गंतव्यस्थानापर्यंत कधी पोहोचेल, तर जेव्हा बुद्धीने मनाला आपण ताब्यात ठेवू. मन ताब्यात असेल तर इंद्रिय पण ताब्यात राहतील. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आपला जो आत्मा आहे ना तो ऍक्च्युअली ह्या 24 तत्वांच्या जे शरीर आहे ते 24 खांब आहेत, बार आहेत आणि त्या 24 खांबांच्या पिंजऱ्याच्या आत आपला आत्मा अडकलेला आहे. एक प्रकारचं जेल असल्यासारखं आहे त्याच्यासाठी हे. त्यामुळे तो भांबावलेला असतो की आता कशासाठी आपण हे शरीर वापरतो आणि त्याला कुठं नेऊन सोडतो. वाचा माताजी. 13.8-12 नम्रता निरहंकार अहिंसा सहनशीलता सर्वपणा आध्यात्मिक गुरुला शरण जाणे पावित्र्य स्थैर्य आत्मसंयमन इंद्रिय विषयाचा त्याग मिथ्या अहंकार रहित जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणे अनासक्ती घरदार पत्नी मुले बाळ इत्यादींपासून अनासक्ती इष्ट अनिष्ट गोष्टींमध्ये समचित्त राहणे माझी निरंतर आणि अनन्य भक्ती एकांत वसत राहण्याची उत्कट इच्छा करणे सामान्य लोकांपासून अलग होणे आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काय आहे ते सारे अज्ञानच आहे. हरे कृष्ण माताजी. मग हे गुण आपल्यामध्ये येणं, कृष्ण ह्याला ज्ञान म्हणतायत बघा. ह्या सगळ्यांचे ना खूप असे विस्तृत गहिरे अर्थ आहेत. मग आता इथे अहिंसाचा फक्त आज बघूया आपण. नम्रता, नम्रता म्हणजे सांगितलं ना की नम्र पुरुष कोण असतो आपण बघितलेलं बघा, की जो प्रत्येकाच्या हृदयामधला परमात्मा बघतो. शरीर बघतच नाही, तो परमात्मा स्तरावर स्थित असतो. की तो शरीर काय बघतच नाही, प्रत्येकाच्या हृदयामधला आत्मा बघतो, सॉरी परमात्मा. तर मग अहिंसा म्हणजे काय, तर अहिंसा म्हणजे आता आपण काय सांगू की मांसाहार खाऊ नका, तेवढा लिमिटेड अर्थ नाहीये. सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्वतःविषयी म्हणजे कृष्ण भावना भावित जीवन देत नसाल, कृष्णापर्यंत तो पोहोचेल असं जीवन त्याला जगू देत नसाल, तर तुम्ही पहिली हिंसा स्वतःच्या आत्म्याविषयी करताय.
हा अहिंसा ह्याचा अर्थ की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणे. मग ही पहिलं की कुणाच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा बनू नका, स्वतःच्याही बनू नका. कुटुंबातले कोण भक्त बनत असतील, भक्तीमध्ये जात असतील, तुम्हाला नाही जमत आहे, त्यांना आवड आहे, त्यांना जमते, तर तुम्ही त्यांना जी जमेल ती मदत करा. निदान अडथळा तरी बनू नका. हा. आणि आता तुम्हाला आत्मा परमात्म्याचं हे ज्ञान मिळालंय, तर फ्रेंड्स मध्ये सांगा, जरा आजूबाजूच्यांना सांगा, घरातल्यांना सांगा, घरात संकीर्तन वगैरे करा. हं? तर ही म्हणजे की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणे. आध्यात्मिक झालं. मग जर का तुम्ही कुठल्या तरी अशा पोस्टवर आहात की जेव्हा तुम्ही काहीतरी दुसऱ्यांचं तुमच्याकडे येतं सरकारी नोकरीत वगैरे, की कसले तरी काहीतरी येतात तुमच्याकडे की जे त्यांना तुम्हाला पुढं कुणाला तरी वाटायचं आहे, तर जे ज्याचं आहे ते त्याच्यापर्यंत पोच होईल असं आपण बघायला पाहिजे. म्हणजे कुणाच्याही कसल्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणे, नाहीतर तीही एक प्रकारची हिंसा बनत असते. हा, आणि प्रकृतीचा नियम आहे, जे आपण दुसऱ्याचं आपलं म्हणून घेऊ काढून दुसऱ्याकडून, ते कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात आपण त्यांना परत हे द्यावंच लागतं. हा. त्यामुळे आणि प्राण्यांची हिंसा जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपण त्यांच्या पण मध्ये अडथळा बनत असतो. त्यांचं ना त्या शरीरामध्ये ठराविक दिवस असतात. जेव्हा आपण एखाद्या कोंबडीला मारलं खाण्यासाठी, मग होतं काय की तिला ना त्या शरीरात उरलेले जे दिवस असणार ते पूर्ण करायसाठी परत एक जन्म वाढतो तिचा. ते परत एक कोंबडीचं शरीर घ्यावं लागणार, उरलेले दिवस पूर्ण करावे लागणार आणि मग तिला तिचा जो पुढचा जन्म असणार तो मिळणार. म्हणून अहिंसा म्हणजे तुम्ही मग तिथे प्रगतीत अडथळा बनलात ना, तर कुणाच्याही आध्यात्मिक म्हणा आणि कसल्याच प्रगतीमध्ये अडथळा न बनणे, ह्याला अहिंसा म्हणतात. आणि जनरली स्वतःच्या पण बघून बनू नका, स्वतःच्या पण आत्म्याला परमात्म्याकडे जाण्यासाठी हे शरीर वापरा. मग सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, म्हणजे मी करता मी भोगता ह्यातनं बाहेर पडायला हवा, हा मिथ्या अहंकार आहे. जी आपली कर्तव्य आहेत ती हसत खेळत करा, त्याचं ओझं वाटून घेऊ नका. हा. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादींमधले दुःख दोष जाणणे. हा. जर का कृष्णांशी जोडलेलो असलो ना, तर ही जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हेही आपण सहन करू शकू. आणि जी सेकंडरी मिजरीज म्हणतात की जे आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक, हे ताप सुद्धा आपल्याला ताप वाटणार नाहीत जर का कृष्णांशी जोडलेलं असू तर. हा. अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले, बाळे इत्यादी पासून. हा. इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित्त राहणं, निरंतर आणि कृष्णांची अनन्य भक्तीमध्ये जोडून घेणं. एकांतामध्ये राहायची इच्छा असायला हवी तुम्हाला, की त्याचा उपयोग भक्तीसाठी वगैरे करायला. हा. आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करा. परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, म्हणजे तत्वतः तुम्ही ते जाणलं पाहिजे नीट शास्त्रांमधून, आणि ते मानायला पण हवं. हं. कृष्ण सांगतायत की हे सगळं ज्ञान आहे, आणि हे जर का न मिळवता तुम्ही बाकीचं काहीही मिळालं तरी ते मी अज्ञानच आहे असे घोषित करतो म्हणतायत बघा ते. हं. चालेल. मग घ्या माताजी पुढची स्लाइड. तर बघा, मी तुम्हाला आपले भक्तीचे 4 नियामक तत्व शिकताना सांगितलेलं की नाही, ते जे गुण आहेत ते तुम्हाला भक्तीमध्ये कृष्णांच्या मध्ये जवळ जायला मदत करणारे गुण आहेत. म्हणून ती 4 नियामक तत्व पाळायला हवीत आपण. हा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे जेव्हा पीडीएफ येईल ना तेव्हा तुम्ही त्याचे अर्थ वाचा. हा. घ्या माताजी पुढची स्लाइड. की कशाचे काय गीतेमधून पण वाचलात तरी चालेल, छान दिले, छोटी छोटी अशी प्रत्येकाची स्पष्टीकरण दिलेली आहेत. माताजी पुढची स्लाइड घ्या. तेरा पॉईंट तेरा, ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील.
अनादि आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण. आता कृष्ण आपल्याला सांगतायत बघा की अमृताचे आस्वादन करू शकेल असं बघूया आपल्याला काय सांगतायत आता कृष्ण. घ्या माताजी. म्हणजे भक्तीमध्ये काहीतरी गोडी असेल ना तत्वतः कळलेली की ज्यामुळे सगळीजण ती करत असतील. हा हा वाचू का? हरे कृष्ण. सर्वेंद्रियाणि गुण आभासम सर्व इंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतैव निर्गुणम गुणभोक्तृत्वच. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ स्थान आहे, पण तरीही तो इंद्रियरहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे. हरे कृष्ण माताजी. हा तर हे आपण कृष्णांविषयी जाणून घ्यायला पाहिजे. हा की ज्यामुळे आपण अमृताचं आस्वादन याच जन्मात करू शकतो. जरी हे भौतिक जगत असलं तरी देखील की परमात्मा. आता आपण बघितलंय की आपण जेव्हा ब्रह्मांडांच्या रचना बघितल्या तेव्हा आपण बघितलं की कसे कृष्णांमधून विस्तार होत होत सगळ्याचा उगम झालेला आहे. आपले बीज प्रदाता पिता आहेत ते. हा आणि ते इंद्रिय रहित आहेत का? म्हणजे सगळ्याच मूळ उगमस्थान आहे. पण इंद्रिय रहित आहेत असं का म्हटलंय? असं नाहीये की भगवंतांना इंद्रिय नाही आहेत का? तर तसं नाही त्याचा अर्थ. तर भगवंतांची इंद्रिय ही आध्यात्मिक आहेत, आपली भौतिक आहेत. म्हणजे आपण आता कानाने पाहू शकतो का? किंवा डोळ्यांनी जेवू शकत नाही आपण. पण भगवंतांची इंद्रिय ही आध्यात्मिक आहेत. ते कुठल्याही इंद्रियाने कुठलंही कार्य करू शकतात. हा म्हणून त्यांना इंद्रिय रहित म्हटलंय. म्हणजे ती भौतिक नव्हे, ती आध्यात्मिक इंद्रिय आहेत. हा आणि आता बघा आपण जो प्रसाद म्हणून नैवेद्य भगवंतांना अर्पण करतो तो त्यांच्या दृष्टीने ते ग्रहण करतात आणि प्रसाद म्हणून आपल्याला परत पण देतात. हा तर असे आहेत, त्यांची इंद्रिय ही आध्यात्मिक आहेत. हं. ते सर्व जीवांचे पालन करतायत आणि अनासक्त आहेत. म्हणजे कशामध्येच त्यांची आसक्ती नाही. आपण कसे असतो, थोडस जरी काय केलं तर आपण रिटर्न काय मिळणार ह्याचा विचार करत असतो. कृष्ण तसे नाहीत, अनासक्त आहेत. हा सगळ्यांना सगळं दिलेलं आहे, पण पूर्णपणे अनासक्त आहेत सगळ्यातून. ते ते प्रकृती गुणांच्या पलीकडे म्हणजे सत्व रज तम. उद्याच्या अध्यायामध्ये आपण बघायला बघूच ते की कसं आपल्याला बांधून ठेवतं. तर कृष्ण हे प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत. म्हणजे मायेचे नियंत्रक आहेत. आपण मायेद्वारे नियंत्रित आहोत, कृष्ण मायेचे नियंत्रक आहेत. हा आणि ते बघा त्याचबरोबर प्राकृतिक गुणांचे स्वामी आहेत ते. म्हणजे कसं आहे, हे पण अचिंत्य भेदाभेद तत्व बघितलेलं ना तसं आहे की त्यांनी इथलं एखादा राजा असतो बघा, जो सगळं आपल्या प्रजेसाठी लांबपर्यंतच्या सगळं करतो. पण तो प्रत्यक्षात त्या तिथं नसतो, तो त्याच्या राजवाड्यात असतो. त्याची जी सगळी सिस्टीम आहे ती मात्र अगदी त्याच्या दूरपर्यंतच्या राज्यापर्यंत सगळ्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेली असते. तशी कृष्ण ह्या भगवान श्यामसुंदर रूपामध्ये कुठे आहेत? गोलोक वृंदावन धामामध्ये आहेत. आणि आपल्यापर्यंत आले आहेत ती त्यांची विस्तार रूप आहेत. हा त्यामुळे ते मूळ उगमस्थान आहेत सगळ्याचे. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. पुढची घ्या, राहू द्या आता श्लोक वाचायचा. हा वाचा माताजी. 13 परम सत्य ही सर्व चराचर प्राणिमात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ती सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ती सरी अत्यंत दूर असली तरी ती सर्वांच्या जवळही आहे. हरे कृष्ण माताजी. आहे पण मगाशी म्हंटल ना, हे अचिंत्य भेदाभेद तत्व तसं की कृष्ण जे आहेत ते चराचरामध्ये चेतना रूपाने आलेले आहेत. म्हणजे जे क्षीरोदकशाही विष्णू असतात ते परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात आणि चराचरामध्ये चेतना रूपाने सामावलेले आहेत. हा
त्यामुळे कृष्ण म्हणतात की इथे जे काय आहे त्या सगळ्याच्या आत बाहेर सगळीकडे मी आहे. हा, पण इथे इतके सूक्ष्म आहेत ना की आपल्या भौतिक इंद्रियांनी आपण त्यांना पाहू शकत नाही, त्यांना मोजू नाही शकत. आपल्या भौतिक इंद्रियांनी जाणण्याच्या पलीकडे आहेत, ते दिव्य आहेत. हा, आणि असं समजू नका की खूप लांब आहेत, गोलोक वृंदावन धामातच आहेत कृष्ण. तर हृदयामध्ये पण आहेतच ना चतुर्भुज नारायण रूपात, त्यांनी दिलंय बघा. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळी आहेत, आपल्या हृदयातच आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणजे कधीही आपल्याला एकटे सोडत नाहीत, आपल्यावर पूर्ण आपल्या बरोबर असतात नेहमी. हा, सगळ्याचे साक्षी पण असतात ते, ढवळाढवळ करत नाहीत फक्त कशात. ते तिथं ना परीक्षित महाराजांचं उदाहरण दिलंय की अश्वत्थामा हे ब्रह्मास्त्र सोडतो ना उत्तरेच्या गर्भावर, तेव्हा उत्तरा धावत कृष्णांकडे येते. मग कृष्ण जे आहेत ना ते त्या बाळाच्या पण ह्याच्यातच असतात ना, हृदयात परमात्मा रूपाने. मग तिथून एक त्याला संरक्षण कवच देतात आणि त्या ब्रह्मास्त्राचा त्या बाळावर परिणाम होत नाही. मग ते परीक्षित महाराज जेव्हा बाहेर येतात ना, आईच्या गर्भातून जन्म घेतात, त्यांनी आता गर्भामध्येच एक छान दिव्य पुरुष पाहिला होता ना. तर ते बाहेर आल्यावर ते बाळ सगळ्यांचं परीक्षण करायचं की ते कोण होते, ज्यांना मी आतमध्ये आईच्या गर्भात, म्हणजे ते पुरुष कोण होते, दिसतायत का कुठे. म्हणून त्यांचं नाव परीक्षित ठेवलं होतं. हा, तर असंच आहे की कृष्ण अत्यंत जवळ आहेत आपल्या. ओके, घ्या माताजी पुढची slide. अठरा 13.18 सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो निय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्ण. तर कृष्ण जे आहेत कसे आहेत बघा, की ह्या सगळ्यामधला प्रकाश इथं जो आहे ना, तो त्यांच्या गोलोक वृंदावन धामाचा प्रकाश आहे, जो चंद्र सूर्य ह्यांना पण प्रकाशित करतो. हा, ते भौतिक अंधाराच्या अतीत अव्यक्त आहे. ते ज्ञान हे बघा, कृष्णच ज्ञानही आहेत, ज्ञेय पण आहेत आणि ज्ञानाचं ध्येय पण कृष्णच आहेत. ते सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहेत. ओके, आणि जे ब्रह्मस्तरावर असतात ना, जे ध्यान करताना प्रकाशावर करतात, तर ते पहिल्याच लाईन मध्ये आहे बघा, सर्व प्रकाशमान वस्तूंमधला प्रकाश पण कृष्णच आहे. हा, त्यांच्याच गोलोक वृंदावन धामाचा प्रकाश आहे. आणि इथं जे म्हणून काय ज्ञान आहे, ते ज्ञान, त्या ज्ञानाचं ध्येय, हा सगळं सगळं कृष्ण आहे. घ्या माताजी पुढची. 13.19 अशा प्रकारे क्रियाकल्पांचे क्षेत्र, शरीर, ज्ञान आणि निय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. हरे कृष्ण माताजी. म्हणजे भगवंत म्हणतात की थोडक्यात मी तुला क्षेत्र, हा ज्ञान म्हणजे क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय, ज्ञान आणि ज्ञानम म्हणजे ज्ञानाचं ध्येय काय आहे हे सांगितलंय. तर म्हणजे आलं ना तुमच्या लक्षात आधी की हे आपलं शरीर म्हणजे क्षेत्र, आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे, परमात्मा हे सर्वांच्या हृदयात असतात, त्यामुळे परम क्षेत्रज्ञ आहेत, सगळ्यांविषयी जाणतात. आत्मा, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणं ह्याला ज्ञान म्हटलंय. हा, आणि परमात्म्याशी जोडलं जाणं म्हणजे परमात्म्यालाशी जोडण्यासाठी म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे आणि आत्म्याला परमात्म्यापर्यंत जायला मदत करणं, हेच ज्ञानाचं ध्येय असायला हवं, ज्ञान. तर आहे ना, हे कृष्ण म्हणतात माझे भक्तच फक्त समजावून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे आपण कृष्णांची प्राप्ती करू शकतो. तर इथं ते दोन पक्षी दाखवलेत बघा, दिसतायत ना तुम्हाला व्यवस्थित पक्षी. एक आहे तो फळं खातोय आणि एक आहे तो फक्त पाहतोय. हा, तर तो आहे परमात्मा जो सगळ्याचे साक्षी आहे आणि तो जो फळं खाणार आहे ना, तो आपण आहे. हा, अगदी शेजारी आहे बघा त्याच्या तो परमात्मा.
पण तो बघत सुद्धा नाहीये. आणि आपलं कसं असतं ना, एक फळ झालं पण नाही मला हे आवडलं नाही. मग आता मी जरासं आणि चांगल्या चवीचं शेजारचं फळ खातो. मग वरच्या फांदीवरचं खातो. मग खालच्या फांदीवरचं खातो. मग असं करतो 2 झाडं सोडून पलीकडचे जातो. मग तिकडचं मग नाही, नाही ते पण खास वाटलं नाही. मग जरा आणि लांब जातो. असं आपण विषय भोगांना भोगण्यात इतके हे असतो बिझी, की बघा परमात्मा आपल्यावर लक्ष ठेवू नयेत. एक हात फक्त आपण त्यांच्याकडे पुढं करायचंय. पण आपण बघतच नाही, की आपल्या शेजारीच आहेत परमात्मा आणि ते आपल्याकडे बघतायत, की कधी ह्याची ही फळं खाऊन संपतायत. आणि फायनली हा माझ्याकडे जरासा बघेल. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. 13.20 भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण माताजी. हा. तर हे त्यापासून कळेल, की ही त्रिगुणी माया आपल्याला कशी बांधते, की ही जी आपले भौतिक प्रकृती आणि हे जीव आहेत ना, हे अनादी आहेत. हा. आणि हे सगळे जे आहेत हे उत्पन्न कुठून होतं, तर ह्या भौतिक प्रकृतीपासून सत्व, रज आणि तम ह्या त्रिगुणी मायेमधून होत असतं. ते का होतं कसं आपल्याला बघूया आपण उद्या. हा. कसे आपले स्वभाव असतात त्याप्रमाणेच आपल्याला शरीर मिळतात वगैरे. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. ट्रान्सलेशन वाचा माताजी. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. बघा की प्रकृती म्हणजे ही जी त्रिगुणी माया आहे ना, ही आपल्या भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असते म्हणतात. आणि त्याचमुळे जीवाला मग आपल्या कर्माप्रमाणे तुम्हाला इथं सुख दुःख मिळणार. दुसरं कोणी जबाबदार नसतं आपल्या सुख दुःखांना. आपल्या कर्माप्रमाणे तुम्हाला जे करायला आवडतंय, आताच बघितलं ना, भगवंताचं लक्ष असतं ते आपल्या हृदयातच आहे. तुम्हाला जे मनापासूनच करायला आवडतंय, तुम्हाला रसच नाहीये शास्त्र बिस्त्र अशा कशामध्ये, फक्त खायचंच आहे, खायचंच आहे, काय चांगलं आहे की नाही हे पण आपण खाण्यायोग्य आहे की नाही विचार करत नाही. तर मग पुढचं शरीर डुकराचं मिळतं वगैरे असं. म्हणजे आपणच असतो त्याला जबाबदार. हा, दुसरं कोण नसतं. घ्या माताजी पुढची स्लाईड. ट्रान्सलेशन असो. हा हा वाचा माताजी. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृती संग केल्यामुळे असे होते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण माताजी. हा, मग तुम्ही जे उपभोग इथे घेत असता त्या कर्माप्रमाणे तुम्हाला पुढची पुढची शरीर प्राप्त होत जातात. हा हा वाचा माताजी. तरीही या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोक्ता जो भगवान आहे, सर्वोच्च मालक आहे, जो देखरेख करणारा आणि परवानगी परवानगी देणारा आणि म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. हरे कृष्ण. बघा, पण आत्म्याच्या शेजारीच परमात्मा आहे, जो परमात्मा म्हणून ओळखला जातो म्हणतायत बघा, की जो आहे ना एक दिव्य भोक्ता आहे, जे भगवान आहेत, सर्वोच्च आहेत. ते देखरेख पण करतात आपल्यावर, व्यवस्थित त्यांचं लक्ष असतं, त्यांना फसवून आपण काही नाही करू शकत. हा, परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहेत, म्हणजे त्यांच्याच परवानगीने आपण ही कर्म करू शकतो. जो परमात्मा म्हणून ओळखला जातो ते परवानगी देतात, पण हस्तक्षेप जास्त करत नाहीत कशा. म्हणजे कृष्ण हे सगळ्याचे साक्षी असतात परमात्मा म्हणून हृदयातनं. पण आहे ना, तुम्हाला एक ठराविक स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ना ढवळाढवळ करत नाहीत. नाहीतर आपण भांडलो असतो ना त्यांच्याशी, की काय उपयोग, तुम्ही आम्हाला काही स्वातंत्र्यच दिलेलं नाही. तर एक ठराविक मर्यादित, म्हणजे अचानक उठून आपण वेगळं काय खूप मोठे निर्णय वगैरे घेऊ शकत नाही. पण जे तुमच्याशी संबंधित आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि सांगितलेलं आहे ना, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप, की जे स्वातंत्र्य दिलंय ते ठराविक मर्यादेतलं तुम्ही कसं वापरायचं हे तुम्ही ठरवायचंय. आणि त्याची फळं पण तुम्ही मग भोगायची आहेत.
घ्या माताजी पुढची स्लाइड. पुढची स्लाइड घ्या माताजी. 13.24 जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशी असली तरी त्याच्या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण माताजी. पण जो कोणी ना कृष्ण काय म्हणतायत की ही भौतिक प्रकृती, हा म्हणजे सत्व रज तम हे 3 गुण, आपण स्वतः म्हणजे जीवात्मा, आणि हे त्रिगुणांचे विकार म्हणजे त्या सत्व रज आणि तम ह्या खाली आपला काय काय इच्छा होतात, काय वागतो आपण, ह्या सगळ्याचं जर तत्व जाणतो त्याला निश्चित मोक्ष प्राप्ती होते. मग आपण त्याच्या पार कसं जायचं, कृष्णांकडे कसं जायचं, ह्या मनुष्य शरीराचा ऍक्च्युअल उपयोग काय आहे, तो कसा करायचा, हा तर तो कृष्णांकडे जाऊ शकतो. आणि त्याची वर्तमान स्थिती कशी असली तरी मग तो कृष्णांकडे जाऊ शकतो. त्याचा ह्या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. मग बघा की आपल्याला भक्तीमध्ये यायला ना कसलंच बंधन नाहीये. तुमच्या हातात आहे पूर्ण तुम्ही भक्तीमध्ये जोडून घेणं. जसं जमतंय तसं, असं नाहीये की कसं म्हणजे तुम्ही एवढंच करायला हवं, ह्याच्यापेक्षा कमी आम्हाला चालणारच नाही, असं नाहीये. जोडून घ्यायचा प्रयत्न करा, आपोआप पुढचं होत जाईल. जेवढं जमेल तेवढं तरी करा. आता इथे ना परीक्षित महाराजच आहेत, जे ज्यांना ऋषी पुत्राचा शाप मिळतो, त्यामुळे 7 दिवसांनी मृत्यू होणार असतो. पण परीक्षित महाराज बघा त्याचा उपयोग किती व्यवस्थित करतात. त्यांनी जीवन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला नाही, तर ते म्हणाले की ठीक आहे, ह्या 7 दिवसात माझ्या अंतिम हितकारक मी काय करू शकतो, तर भागवत कथा श्रवण केलं आणि त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. घ्या माताची पुढची स्लाइड. तेरा पॉईंट 25 काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर काहींना निष्काम कर्माद्वारे फलदायी इच्छांशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होतो. हरे कृष्ण माताजी. मग आता इथे वेगवेगळे मार्ग आहेत. काही ध्यानद्वारे, काहींना ज्ञानाच्या मार्गावरून, काहींना निष्काम कर्म म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म, ह्याच्यामधून परमात्म्याचा साक्षात्कार होतो. मार्ग कुठलाही असू दे, पोचणार आपण कृष्णांकडेच आहे. घ्या पुढचे. 13.26 पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्यांकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्मवृत्तीचा मार्गही ओलांडतात. हरे कृष्ण माताजी. तर आहे ना, आता काही लोक कशी असतात, अजिबातच त्यांना ह्या आध्यात्मिक ज्ञानाविषयी काहीच माहित नसतं. आपणही तर तसेच आहोत. पण कधीतरी कुठून तरी आपण ह्याच्यामध्ये येतो, ह्या प्रवाहामध्ये, आणि आपण कृष्णांशी जोडलो जातो. तसे जरी तुम्ही आलात तरी हा जन्म मृत्यूचा मार्ग आपण ओलांडू शकतो. म्हणजे कृष्ण अजिबात विचार करत नाहीत की हा कुठं माझा भक्त होता, ह्याला कुठे माझ्याकडे यायचं होतं. म्हणजे बघा कसं आहे की आता ही लिंक तुम्ही आपल्याला जशी तुमच्याकडे आली तशी तुम्ही तुमच्या कोणाला तरी जे चांगले ओळखीतले आहेत वगैरे, त्यांना आपल्याला वाटतं ना आपण जे फायदा झाला दुसऱ्यांचा पण व्हावा, म्हणून तुम्ही पाठवलं, तर तोही ह्या कृष्ण भक्तीच्या मार्गाला लागला. तरी सगळे स्वीकार म्हणजे कृष्ण सगळ्यांना स्वीकार करतात. किंवा आता तुम्ही निघालाय मंदिरात काहीतरी ऐकायला, कथा वगैरे चांगली श्रवण करायला, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला म्हटलं अगं तू पण चल, तर ती म्हणाली नाही नाही, 3 तास कुठं कथा ऐकायला जाऊया, त्यापेक्षा असं करूया, बघूया एखादी मूवी वगैरे, आणि बाहेरच काहीतरी हे करू ना, काहीतरी खाऊन बाहेर येऊ आपण. तर तुम्ही म्हटलात नको, चल माझ्या बरोबर आपण जाऊया, ही कथा ऐकूया. मग ती आली मंदिरात, तिला ती कथा मनाला भावली, पुन्हा पुन्हा ऐकलं, म्हणजे त्याच मार्गाशी हळूहळू
कधी ना कधीतरी जोडली गेली, म्हणजे तिलाही ते आवडलं, तीही त्या भक्ती मार्गावर चालायला तिने सुरू केलं. तर कृष्ण बिलकुल असं बघत नाहीत की ह्याला कुठे यायचं होतं माझ्याकडे वगैरे. हा, तुम्ही कसंही या, पण आलात एकदा आणि भक्तीशी जोडून घेतलं तर नक्की आपण हा जीवन मृत्यूचा हा जो फेरा आहे ना, हा नक्की हे चक्र ओलांडू शकू. हा, घ्या, हे कपिल मुनी आणि माता देवहूती आहे. हा, 13.27 हे भरत ऋषभ, चर आणि अचर अशी तू जे काही अस्तित्व पाहत आहेस ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ सहयोगापासून निर्माण होते हे जाण. हरे कृष्ण माता. हा, म्हणजे इथे ना जे काय निर्माण आहे हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर आणि आत्मा, ह्यांच्यापासूनच निर्माण होत असतं आणि परमात्मा. ओके. हे आपण हळूहळू, म्हणजे आता तुम्हाला पुढच्या पुढच्या अध्यायांमध्ये कळणार की कशी आपली कर्मच आहेत ना आपल्याला हे सगळ्यामध्ये गुंतवून ठेवत असतात. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचू माता. हा, वाचा. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामध्ये आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण माता. हा, तर कृष्ण काय म्हणतात, यथार्थ दृष्टी म्हणजे जो ज्ञानाच्या दृष्टीने जसं आहे तसं बघतो. म्हणजे कसं बघत असतो, तर तो प्रत्येकाच्या देहामध्ये फक्त परमात्म्याला पाहतो, जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला. आणि तो हे जाणतो की नश्वर देहातल्या ह्या आत्मा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही. तो यथार्थ रूपाने, म्हणजे तेच की जो एक कुत्रा, गाय, चांडाळ, ब्राह्मण, अ हत्ती, ह्या सगळ्यांना समदृष्टीने पाहत असतो. तर काय पाहत असतात, तर ते त्यांच्या हृदयातल्या परमात्म्याला पाहत असतात. हा, तर ह्याला म्हणायचं तुम्हाला यथार्थ दृष्टी आहे, जशी आहे तशी म्हणजे तुम्ही पाहताय. ओके. मायेचा पडदा नाहीये. आपण जेव्हा मायेचा पडदा दूर करू शकू तेव्हा कुंती देवीनी सांगितलं ना, कुंती महाराणीची शिकवण म्हणून एक खूप छान छोटस पुस्तक आहे. त्याच्यामध्ये प्रभुपाद स्वामींनी ना कुंती महाराणीच्या प्रार्थनांविषयी स्पष्टीकरण दिले. लहानच आहे पुस्तक, सुंदर आहे. त्यामध्ये किती ज्ञानी म्हणजे त्या स्त्रिया होत्या की त्यांनी कुंती महाराणीने सांगितले की आपण जर का स्वतःमधला आणि कृष्णांमधला मायेचा पडदा ज्ञानाने दूर करू शकलो तर तुम्हाला चराचरामध्ये फक्त कृष्ण दिसणार. हम्म, जसं कृष्ण सांगतात ना, चल आणि अचल माझ्याशिवाय इथं अस्तित्वात राहू नाही शकत, ते कसं ते आपल्याला दिसणार. घ्या बघा. 13.19 जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. आता तुम्हाला सांगितलं तोच दाखवलाय बघा श्लोक. हा, तर मनामुळे आपली अधोगती होऊ देत नाही म्हणजे, तर सगळे विकार ऍक्च्युली आपल्याला होणारे सगळे त्रास, ह्या सुखदुःखांच्या जाणीवा ह्या आपल्या मनातच तर असतात. मन रुकून, म्हणजे मनाला आवडलं नाही, कितीही चांगला ड्रेस असला, हा दुसऱ्या आई वडिलांना वगैरे आवडलाय, पण तुम्हाला मनाला आपल्या आवडला नाही की झालं, मला तो आवडला नाही असं. म्हणजे आपल्या मनामध्येच तर ही सुखदुःख असतात सगळी. मग त्यामुळे ना हे जे ज्ञानात स्थित असतात ना, ते मनामुळे अधोगती व्हायला देत नाहीत. म्हणजे त्यांच्या बुद्धीद्वारे त्यांचं मन नियंत्रित असतं आणि मन ताब्यात असलं की तुमची इंद्रिय तुमच्या ताब्यात असतात. हा, तर ही ज्ञानाची दृष्टी आहे बघा. ओके, की ते चराचरामध्ये परमात्म्याला पाहतात. घ्या माताजी पुढची slide. 13.30 भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काहीही करत नाही हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. हरे कृष्ण. तर आत्मा आणि परमात्मा हे फक्त पाहत असतात, ते कशातही भाग घेत नसतात. हा, आपलं हे जे मन, बुद्धी आणि इंद्रिय मिळून हे काय, ते सगळ्या क्रिया आपण करत असतो आणि ते आपण ज्या स्वभावाच्या प्रभावाखाली असू तसं आपण वागत असतो.
हा, सत्व, रज की तम. बघूया आपण ते उद्या शिकूया. म्हणजे आपण एखाद्या यंत्रावर आरूढ असल्यासारखं असतो. हे शरीर म्हणजे एक प्रकारचं यंत्र आहे आणि तुम्हाला एक ठराविक मर्यादित स्वातंत्र्य आहे. म्हणजे गाय असते बघा, गाय, बैल, म्हैस, असं आपण एखाद्या अ, ह्याला बांधतो ना, झाडाला, एखाद्या खांबाला वगैरे बांधतो आणि ती दोरी असते. ती दोरी एक ठराविक मर्यादित त्यांना हालचाल करायचं स्वातंत्र्य देते. तसंच आपण पण आहोत. मग त्या मर्यादित स्वातंत्र्यामध्ये आपण कसे वागतो? त्यामध्ये हे फक्त हे असतात, कृष्ण काय आणि आत्मा हे फक्त साक्षी असतात. ते प्रत्यक्षात त्यात भाग घेत नाहीत. वाचा माताजी, सांगितलंय बघा या श्लोकात. 13.33 आकाश त्यांच्या सूक्ष्म स्वरूपाने सर्व असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला आत्मा त्या शरीरात असलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. हरे कृष्ण. होते हा, की कसं आहे बघा, हा आकाश जे आहे बघा ते वरती असतं. हा, आपण कुठेही गेलो, किती उंचावर गेलो तरी आकाश हे आकाशच राहतं, ते वरच असतं, अजून वर. ते कधी मिक्स होत नाही. तसा जो आपला आत्मा आहे ना, तो सच्चित आनंद आहे, कृष्णांचा अंश आहे. तो आपल्या रक्तात वगैरे असा मिसळत नाही कधी. तुम्हाला स्ट्रेस झालाय काय, कुठे स्ट्रेस झालाय का कधी रक्तात मला आत्मा दिसला? हा, तो सच्चिदानंद आहे, तो कशातही मिसळत नाही. घ्या माताजी पुढची स्लाईड. 13.34 हे भारत, जसं सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्य आणि संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. हरे कृष्ण. माताजी. हा, जसं सूर्य ह्या सगळ्या जगाला प्रकाशित करतो, तसं आपल्या आत्म्यामुळेच आपलं हे शरीर प्रकाशित असतं. हा, जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच हे शरीर आहे. तो निघून गेला की ह्या शरीर कसंही असू दे, खूप सुंदर असू दे, काही कसंही असू दे, ह्याचा काय उपयोग नसतो. हा, घ्या माताजी पुढची slide. 13.35 जे ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात, ते परम ध्येयापर्यंत पोहोचतात. हरे कृष्ण. माताजी. म्हणजे बघा, हा तुम्हाला ज्ञानाच्या नजरेने बघायला हवं. जे ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र म्हणजे शरीर आणि आत्मा, म्हणजे मी शरीर नाही, मी आत्मा आहे, हा फरक पाहू शकतात. हा, ते ह्या भौतिक म्हणजे भौतिक प्रकृतीच्या पलीकडे कसं जायचं हे पण समजू शकतात आणि जाऊही शकतात. हा, असं नाहीये, कुठलंच बंधन नाही. तुम्हाला फक्त कसं आहे, तत्वतः ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. शास्त्रांचा अभ्यास, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, हा योग्य आध्यात्मिक गुरूंच्या करून घ्यायला हवा. तर आपण ह्या समजू शकलो ना, तर आपणही ह्याच्या पलीकडे जाऊ शकतो. ह्यासाठी आपल्याला ज्ञानाची नजर यायला हवी. हा, म्हणजे खूप गरजेची असते ही ज्ञानाची नजर. ते आणि कृष्णाने बघा अर्जुनाला पण असं नाही की सांगितलं की अर्जुना मी तुझ्या वाटणीचं युद्ध करतो. तर अर्जुनाला पण त्यांनी गीतेचं ज्ञान दिलं. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर झाला आपला आजचा अध्याय. हा थोडा तात्विक अध्याय आहे. तर बघा, अर्जुनाने प्रश्न विचारले होते ना, प्रकृती कोण, पुरुष कोण, क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, ज्ञान काय आणि ज्ञानम काय. हा, मग कृष्णाने त्या सगळ्याचा अर्थ सांगितला. हा, आणि ह्यात म्हणजे प्रकृती म्हणजे आपल्या आजूबाजूची भौतिक प्रकृती, त्याच्यानंतर पुरुष जो त्याचा उपभोग घेतो, क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, आणि परम क्षेत्रज्ञ कोण आहेत? सांगा मला, परम क्षेत्रज्ञ कोण आहेत? सर्व शरीरांविषयी, सगळ्यांविषयी सगळं माहित असतं. कुणाला माहित असतं? परमात्मा. हा, परमात्मा हे परम क्षेत्रज्ञ आहेत. मग ज्ञान काय? तर मी शरीर नाही, आत्मा आहे, हे आपल्याला कळलं, हे ज्ञान आहे. हा, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला फरक.
आणि ज्ञानम, ज्ञानाचं ध्येय कोण असायला पाहिजे? परमात्मा असायला पाहिजे. मग ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रिया पण सांगितल्या त्यांनी. हा मग त्याच्यानंतर प्रकृती आणि पुरुष संघातून कसं सगळं निर्माण होत असतं ते आता आपल्याला हळूहळू कळणार. तुम्हाला एकदा उद्याचा 14वा अध्याय शिकलो ना की आता ते कळतं व्यवस्थित. आणि ज्ञानाची दृष्टी काय आहे तेही छान सांगितलंय की आपल्यामध्ये पण आपण प्रयत्न करायला हवा की आपण शरीर नाही तर आत्म्याच्या स्तरावरून विचार करू शकू. हा तर झालाय आपला आजचा अध्याय. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. हा झालाय. तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा. आपला